मी आमदार शरद सोनवणे, किल्ले शिवनेरी छत्रपती शिवरायांची शिवजन्मभूमी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. माझ्या विभागामध्ये 3 महिन्यामध्ये 55 बळी हे बिबटमध्ये झालेले आहेत. 2014-15च्या हिवाळी अधिवेशनामध्ये मी हा धोका सांगितला होता शासनाला की ही मांजराची प्रजात आहे. हा शेड्यूल 1 चा नसून हा शेड्यूल 2 चा आहे. याला शेड्यूल 2 मध्ये आपण प्रस्तावित करा, जेणेकरून याला आपल्याला पकडता येईल किंबहुना आपल्याला याचा बंदोबस्त करता येईल. पण त्यावेळेला काही मनावर फार काही घेतलं नाही. आज जवळजवळ हजारोच्या संख्येने संपूर्ण बिबट आज महाराष्ट्रावर फिरतायत. महाराष्ट्राचा हा जो आता बिबट जो आहे तो आपत्कालीन घोषित केला पाहिजे राज्याचा. राज्य आपत म्हणजे काय, तर राज्य आपत म्हणजे राज्यावर आलेलं संकट म्हणजे बिबट आहे. नमस्कार, आपण पाहत आहात खेड टाइम्स. आजच्या स्पेशल स्टोरीमध्ये आपलं स्वागत. आजच्या आपल्या या व्हिडिओचा मुद्दा आहे बिबट्या. गेले काही महिने या बिबट्यानं अगदी कहर माजवलाय. कितीतरी निष्पाप बळी या बिबट्यानं महाराष्ट्रात घेतलेत. मुख्यतः उत्तर पुणे जिल्हा बिबट्याचा हॉटस्पॉट ठरतोय. शेतकऱ्यांच्या पशुधनावरच्या हल्ल्याचं प्रमाण चिंताजनक होतं. लहान लहान मुलांचे जीव जायला लागल्यानंतर मात्र जनता आक्रमक झाली. जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील जनता तर लोकप्रतिनिधींसोबत रस्त्यावर उतरली. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्वतः जाऊन या आंदोलकांची समजूत काढावी लागली. त्यांनी आदेश दिले. त्यानंतर वन विभागानं 51 बिबटे पकडलेही. जुन्नर बिबट निवारा केंद्रात काही बिबट्यांची रवानगी करण्यात आली. काहींना पुन्हा मुक्त निसर्गात सोडण्यात आलं. जुन्नरचे आमदार शरद सोनवणे नागपूर येथे विधिमंडळात बिबट्याच्या रंगासारखे वेशात कपडे घालून गेले. बाबांनो, आता तरी ऐका, अशी विनवणी त्यांनी मंत्र्यांना केली. पण सवाल असा आहे, हे सगळं करून या प्रश्नांवर पूर्णपणे उपाय निघाला का? सध्याच्या आकडेवारीचा थोडक्यात आढावा घेतला तर जुन्नर वन विभागात बिबट्यांची संख्या सर्वाधिक आहे, जिथे दर 100 चौरस किलोमीटर मध्ये 6 ते 7 बिबटे आढळतात. आणि पुणे अहमदनगर जिल्ह्यात मिळून सुमारे 1300 बिबटे आहेत, ज्यामुळे हा भाग देशातील बिबट्या हॉटस्पॉट म्हणून ओळखला जातो. विशेषतः मंचर आणि शिरूर तालुक्यात ऊसाच्या शेतीमुळे त्यांना लपण्यासाठी आणि शिकार करण्यासाठी सुरक्षित जागा मिळते, त्यामुळे या भागात बिबट्याच मोठं संकट ठरतोय. गेल्या काही वर्षात या भागात मानवी हल्ले आणि मृत्यूच्या घटना वाढल्या आहेत, ज्यामुळे 233 गावे संभाव्य बिबट आपत्ती प्रवण क्षेत्र म्हणून घोषित केली गेली आहेत. आता यावर सरकारने केलेल्या उपायांचा थोडक्यात आढावा घेऊयात. जुन्नर विभागात वन विभागाने 500 पिंजरे लावण्याचे उद्दिष्ट ठेवले. सरकारने यासाठी निधीही मंजूर केलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मानव बिबट्या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी 11.25 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, ज्या अंतर्गत जुन्नर वन विभागाला 500 पिंजरे, 20 बचाव पथके आणि इतर उपकरणे पुरवली जाणार आहेत. पण प्रत्यक्षात पिंजऱ्यांची संख्या कमी आहे, अशी बऱ्याच ठिकाणच्या नागरिकांची तक्रार आहे. वन विभाग बचाव पथके आणि आधुनिक उपकरणांसह पिंजऱ्यांची संख्या वाढवण्याच्या प्रयत्नात आहे, असं वन विभागाचं म्हणणं आहे. बिबट्या नरभक्षी आहे, त्याला गोळ्या घाला, अशी मागणी जनमानसातून सध्या जोरात होताना दिसते. गेलेल्या जीवांचा विचार केला तर ही मागणी रास्तही वाटते. पण बिबट्याला मारण्याचा अधिकार आपल्याला आहे का? याबाबत कायदा काय म्हणतो, एकदा पाहूयात. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 नुसार बिबट्या हा वन्य प्राणी अनुसूची 1 मध्ये समाविष्ट आहे, ज्यामुळे त्याला सर्वाधिक संरक्षण मिळते. त्याची शिकार करणे, पकडणे किंवा व्यापार करणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे आणि या कायद्याचे उल्लंघन केल्यास कठोर दंड व शिक्षेची तरतूदही या कायद्यामध्ये आहे. अगदी बिबट्या मानवी वस्तीत धोका निर्माण करत असला तरीही त्याला मारण्यापूर्वी वन्यजीव वॉर्डनची परवानगी आवश्यक असते आणि या कायद्याच्या तरतुदींचे पालन करणे बंधनकारक आहे, अन्यथा गंभीर कायदेशीर कारवाई होऊ शकते, असं हा कायदा म्हणतो. मग या बिबट्याचा बंदोबस्त करायचा कसा? यात काय केलं जाऊ शकतं? यावर कायदेशीर बाबी लक्षात घेऊन उपाययोजना करायला हव्या. जुन्नरचे आमदार शरद सोनवणे विधान भवनाच्या आवारात बिबट्याच्या वेशात गेले. सोशल मीडियावर ट्रेंडला हा मुद्दा राहिला, पण त्यांच्या या कृत्यामागचं गांभीर्यही आपण लक्षात घ्यायला हवं. त्यांनी विधानसभेत बिबट्याच्या संदर्भात जे मुद्दे मांडले, ज्या मागण्या केल्या, त्या कायद्याला धरून होत्या. सरकारनेही त्यावर सकारात्मक पावलं उचलली, हेही तितकंच महत्वाचं. चला सोनवणे बोला. महोदय, बोला शेवटचे बोला. अध्यक्ष महोदय,
माझी सभागृहाला विनंती आहे, माझी सभागृहाला विनंती आहे, माझी अध्यक्ष महोदय, माझी विनंती अशी आहे की सभागृहामध्ये महाराष्ट्रामध्ये खाली बसून घ्या, खाली बसून घ्या. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बळी अरे सर्वीकडेच आहेत ना हो. महाराष्ट्रात सर्वात जास्त बळी आम्ही अनुभवलेत. अध्यक्ष महोदय, मला ऐका जरा हो, मी बसू का खाली? 55 लोक मेलीत, 55 लोक मेलीत. बोला. हो ऐका हो अध्यक्ष महोदय, 55 लोक मेलीत. आता हे ऐका बाबांनो, 55 लोक मेलेत. अध्यक्ष महोदय, जुन्नर तालुक्याबरोबर महाराष्ट्र सेन्सिटिव्ह झालेला आहे, मान्य आहे. प्रश्न विचारा. प्रश्न विचारतो पॉइंटेड, आणि प्रश्नाचं उत्तर सुद्धा अतिशय सुंदर आहे, ऐकून घ्या. अध्यक्ष महोदय, मी मंत्री महोदयांना हात जोडून विनंती करतो, अतिशय संवेदनशील मंत्री आहे या खात्याचे. मी आपल्याला सांगतो भास्करराव, ऐकून घ्या. 55 लोक जुन्नर मध्ये मेली आणि आता संपूर्ण महाराष्ट्रावर धुमाकूळ चालू आहे. पण माझे तुम्हाला पॉइंटेड प्रश्न दोनच आहे. एक, तुम्ही किती उपाययोजना करा, काही त्याने फरक पडणार नाही. सरकारी वेळ, सरकारी पैसा मेहरबानी करून वाया घालू नका. दोन गोष्टी. सगळ्यात पहिले गिरीश भाऊ, मी आपल्याला सांगतो, 2 रेस्क्यू सेंटर ज्याच्यामध्ये 1000 नर बसतील, नर, आणि 1000 मादी. पकडल्यानंतर कळतंय नर कोण आणि मादी कोण. एक जुन्नर तालुक्यामध्ये म्हणजे पुणे जिल्ह्यात, आणि एक फॉरेस्टच्या जागा पण आहेत, आम्ही आयडेंटिफाय केल्यात, आपल्या अधिकाऱ्यांनी CCFने आयडेंटिफाय केलेल्या आहेत. आणि एक अहिल्यानगर मध्ये 2 ठिकाणी हे रेस्क्यू सेंटर 1000 लोक बसतील असे. ते तातडीने 3 महिने म्हणजे 90 दिवसाच्या आतमध्ये पूर्ण करा. त्यांना खायला घाला आतमध्ये, त्यांच्यासाठी एक हॉस्पिटल बनवा. एकही माणूस महाराष्ट्रामध्ये मरता कामा नये. एक बळी जाणं म्हणजे संपूर्ण कुटुंब देशोधडीला लागल्यासारखं आहे. अध्यक्ष महोदय, मी कळकळीची हात जोडून विनंती करतो राज्याला, सगळ्यात गंभीर बाब आहे, रेस्क्यू सेंटर 90 दिवसाच्या आतमध्ये हे चालू करा. त्यांना खायला घाला, त्यांना उचला, एवढी विनंती करतो. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, उत्तर उद्या. माननीय सदस्य शरद सोनवणे यांनी जी सूचना केलेली उत्तर आहे, उद्या. अगोदरच जुन्नर तालुक्यामध्ये रेस्क्यू सेंटर त्या ठिकाणी आहे. आता त्यांनी फक्त त्या ठिकाणी संख्या वाढवण्याची सूचना केलेली आहे. वन खात्यानं अतिशय गांभीर्यानं त्या ठिकाणीची जुन्नरचं जे बिपट रेस्क्यू सेंटर आहे त्याची संख्या वाढवण्याचं ठरवलेलं आहे. आणि दुसरं रेस्क्यू सेंटर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये करण्याचं ठरवलेलं आहे. या दोन्ही सूचना आम्ही ऑलरेडी दिलेल्या आहेत. आता राताऱ्याला नाना पाटोले साहेब, जरा एक मिनिट, जरा नाना पाटोले साहेबांनी मागे बसून बोलू नका. विचारला होता की या ठिकाणी त्या वाघांना आणि बिबट्यांना खाण्यासाठी काही सांबर, ससे, वानर, लांडगे राहिले नाहीत. नानासाहेब, आपल्या सूचनेच्या अनुषंगानं या प्राण्यांची प्रजनन वाढवण्याकरता, त्यांना संरक्षित करण्याकरता व्यवस्था करण्याची सूचना देण्यात आलेल्या आहेत. म्हणजे बकऱ्या बिकऱ्या आपण ज्या तो सध्या सोल्युशन आहे तात्पुरता, कारण त्या बिबट्यांना आणि वाघांना दुसरे काही प्राणी राहिलेच नाहीत म्हणून तात्पुरत्या शेळ्या आपण सोडण्याचं ठरवलेलं आहे. आणि ते सोडल्या जातील आणि भविष्यकालामध्ये एकही ठिकाणी त्या ठिकाणी मानवाची हत्या होणार नाही याच्यासाठी प्रयत्न केले जातील. चला, शेवटचा प्रश्न अब्दुल सत्तार. बिबटे मानवी वस्तीत का आले? आपण जंगल संपवली का? या सगळ्यावर चर्चा करत बसण्याची वेळ आता निघून गेलेली आहे. बिबट्यांची वाढती संख्या माणसांचे बळी घेत आहे. त्यामुळे सरकारनं यावर केलेल्या उपाययोजना अंमलात आणाव्यात एवढीच अपेक्षा. आजच्या स्पेशल व्हिडिओत वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशा एका सामाजिक मुद्द्यासोबत. तोपर्यंत धन्यवाद.